आखातातील युद्ध परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅससह औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून त्यामुळे सिंचनासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या पाईप निर्मितीवरही विपरीत परिणाम झाल्याने जिल्ह्यातील म्हैसाळ डोंगरवाडी योजनेसह विविध महत्त्वाच्या पाणी योजनांच्या नव्यानं करण्यात येणाऱ्या विस्तारित पाईपलाईनच्या कामावरती थेट मोठा परिणाम झालाय। त्यामुळे म्हैसाळ योजनेचे ठेकेदार आणि अधिकारी यांना शेतकऱ्यांचा रोष ओढावून घ्यावा लागत असला तरी त्या पाठीमागची परिस्थिती समजावून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या उन्हाळा असल्याने जिल्ह्यातील म्हैसाळ डोंगरवाडीसह इतर सर्व महत्त्वाच्या दुष्काळी भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या सिंचन योजनांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू होती। मात्र गेल्या 3 आठवड्याहून अधिक काळ आखाती देशात युद्धाची परिस्थिती असल्याने त्याचा थेट परिणाम या सिंचन योजनांच्या पाईपलाईनच्या कामावरती झालाय। कारण सिंचन योजनांच्या पाणी पुरवठ्यासाठी ज्या HDPE पाईप तयार कराव्या लागतात त्यासाठी लागणारं मटेरियल हे बाहेरील देशातून आयात करावं लागतं। मात्र युद्धाच्या परिस्थितीमुळे वाढलेले दर, ठप्प झालेली आयात यामुळे HDPE पाईप तयार करणारे सांगली जिल्ह्यातील प्रमुख उद्योग सध्या उत्पादन बंद करून ठप्प अवस्थेत आहेत। त्याचा थेट परिणाम म्हैसाळ डोंगरवाडी योजनेच्या विस्तारित पाईपलाईनच्या कामावर झालाय। HDPE पाईप सध्या म्हैसाळ व डोंगरवाडी योजनेच्या विस्तारित कामासाठी सर्रास वापरल्या जातात। या पाईप मजबूत आणि टिकाऊ असल्याने त्यांचे कच्चे मटेरियल बाहेरील देशातून विशेषतः आखाती देशातून मागवावे लागते। त्यामुळे या कच्च्या मटेरियलची आयात पूर्णपणे थांबली आहे, तसेच दरही भरमसाठ वाढलेले आहेत। त्यामुळे या पाईपची निर्मिती सध्या बंद असल्याने आणि उन्हाळ्यात शेतीचं क्षेत्र रिकामे असल्याने मोठ्या प्रमाणात सुरू असणारी सिंचन योजनेच्या विस्तारित कामाची प्रक्रिया ठप्प झालेली आहे। कारण HDPE पाईपचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। यापुढे ठेकेदार व सिंचन योजनांचे अधिकारी यांचाही काही इलाज झालेनासा झालेला आहे। त्यामुळे एकीकडे शेतकरी अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी कासावीस झाला असला तरी दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने वस्तुस्थिती समजावून घेऊन शेतकऱ्यांनी थोडा धीर धरणं आवश्यक असल्याचं आवाहन सिंचन योजनांचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्याकडून करण्यात येते आहे।